हॅलो मॅम. हॅलो. हाय. हाय. तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव आहे वर्षा प्रणती आहे सर आणि आय एम 55 इयर्स ओल्ड. डेली तुम्ही किती सायकलिंग करता? एकदा उतरते ना त्याला कुठल्याही मग 25 करायलाच हवं असं असतं. मुलींची संख्या खूप कमी दिसते सायकल चालवताना. मुलींबद्दल काळजी वाटते पॅरेंट्सना, ते साहजिक आहे. तुमची सुरुवात कशी झाली एक मुलगी म्हणून सायकल चालवायला? तर सगळ्यात पहिले मी सायकलिंग शिकली तेव्हा मी 8 वर्षात होते. माझ्या बाबांनीच मला शिकवलं आणि मी एक लिटरली एक अर्धा एक तासमध्ये एक सायकलिंग करायला शिकली बिकॉज. आणि मग मी आमच्या शाळेत थ्रोबॉल खेळायची मी. तर आम्ही ट्रेनिंगला आम्ही सुट्टीच्या दिवशी विकेंडला आणि आमची विकली सुट्टी असेल गुरुवारी मी सायकल घेऊन जायची. तेव्हा सगळे माझे नातेवाईकाचे अरे कशी सायकल चालवते, बस येते, ट्रक येते. मग मी आईला बोलली अरे बस ट्रक तर येणारच ना, तर मी सायकल कसं जाणार. तर सगळे चिंता करायचे पण नोबडी स्टॉप मी. माय पेरेंट्स डोंट स्टॉप मी. इन फॅक्ट neither my mother and not my baba. Nobody stopped me. In fact, my baba used to encourage me to do more, which probably I did not. त्या वयात मी केलं नाही, पण मी आता करते. आणि अजून पण खूप मुलींना सायकल चालवायची असते किंवा खूप वर्किंग वुमन आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांना पण मॅम सायकल चालवायची असते. तर त्यांना तुम्ही कसं मोटिवेट कराल? तर आय थिंक की आपल्याला अगर सायकलिंग येत नाही तर शिकायची. तर कुठल्या पण वयात माणूस सायकलिंग पण शिकू शकतो, स्विमिंग शिकू शकतो. आणि आता तर आपल्याकडे मुंबईला असं झालं आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंटची कृपा बोला, देवाची कृपा बोला, आपल्याकडे मस्त सायकलिंग ट्रॅक झालं आहे. तर रस्त्यावर नाही तर सायकलिंग ट्रॅक तर नक्कीच करू शकता मला वाटतं. ज्या वर्किंग वुमन आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांना एक लास्ट मेसेज काय द्याल तुम्ही? तर मी बोले आपल्याला सगळ्यांना काहीतरी हॉबी तर असायला हवी. बिकॉज आता तेच रुटीन तर सगळ्यांना कारण कामावरची असते, काही असते. आणि दुसरी एक मोस्ट व्हेरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सायकलिंगला आलं तर किती माझे एवढे फ्रेंड्स झाले आता इन द लास्ट 5 years. रेंजिंग म्हणजे प्रत्येक लाईक कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी आमचे पण एक दोन आहेत आमच्या रायडरचे बस पण चालवतात. आणि एव्हरी आणि सगळे अँड ऑल एज ग्रुप्स म्हणजे 15 वर्षाच्या मुलापासून 65-70 इयर्सचे लाईक सायकलिस्ट आमचे फ्रेंड्स झाले. सो दॅट्स ऑल्सो वन. आणखीन एक रिझन आहे की तुम्ही निघालात घरातून एक दुसरं जग दिसणार, दुसरे लोक भेटणार जे आपल्याला कधी भेटलेच नाही. सो एक बघायचं ते पण एक बघायची दृष्टी आहे म्हणजे. थँक्यू मॅम. असेच मोटिवेट करत राहा आम्हाला सगळ्यांना. थँक्यू.